ऐसा पुत्र दे संत तरिजा आवडी पंढरीनाथ गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा कन्या भावी भागीरथी तिचे प्रेम तुझे चित्ती ऐसे करा संत जना दासी जनीच्या निधान गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका। ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रला धलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू करनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदु सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणवजा दंडवत आता वंदु देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माहे दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार चिंतया माहि दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माहि दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ऐसा पुत्र देई संत तरिजा आवडी पंढरीनाथ गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त नामदेव महाराज यांच्या स्वतःला दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग आपणाला सर्वांना माहिती आहे। दुर्लभत्व प्रगट करताना एकंदर 7 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकृत संभार सकारा सप्त दुर्लभ ह्या 7 गोष्टी दुर्लभ आहे। संपत्ती दुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही। प्रत्येकाची इच्छा श्रीमंत होण्याची आहे, पण जेव्हा श्रीमंत होत नाही तेव्हा मग धनवंताची निंदा करीत असतो। ऐसा कोणी सांगा हे जया नावडे तकदीर लिखी लक्ष्मी ना हटे हटाने से निर्धन कभी धनी ना होय रात दिन कमाने से। ज्याच्या नशिबात आहे सगळ्या गावानं सत्यनारायण घालू द्या याचं वाटोळ होऊ द्या म्हणून तरी संपत्ती त्याच्याच जवळ येईल। तकदीर लिखी लक्ष्मी ना हटे हटाने से और निर्धन कभी धनी न होए रात दिन कमाने से। सिकंदर चले तट्टी को लोटा लेके साथ और पानी के लिए लोटा डुबाया मोती लगे हाथ। नसीबवान माणसं पण संडासला निघाली। खेड्यातला प्रसंग सकाळी डबड मोकळ आणि ते वड्यात बुडवलं तर मोत्यानं भरून आलं आणि त्या नसीबवान लोकांनी पेपरला दिलं की काल आम्ही दहीवडीला सकाळच्या वेळी प्रातर्विधीला जात असताना वड्यामध्ये लोटा बुडवला तर तो लोटा मोत्यानं भरून आला। पेपरला दिलं आणि तो पेपर शिर्डीच्या एसटी स्टँडवर दलिंदरांनी वाचला की दहीवडीला सिकंदराला मोती मिळाले हे दलिंदरांनी वाचलं आणि त्याने डोकं चालवलं की मोती समुद्रात मिळतात म्हणून हे बिगर तिकीट कोपरगावून रेल्वेनी मुंबईला गेले। कोण? दलिंदर चले समुंदर नसीब चला साथ मोती के लिए डुबकी मारी शंख लगे हाथ। विठ्ठल
संपत्ती दुर्लभ, संपत्ती. सरस्वती विद्या दुर्लभ. हे सगळे माहिती आहे सर्वांना. म्हणून बुद्धीचे जे 3 विभाग सांगितलेले आहे, कर्पूरवत काहीची बुद्धी, काहीच्या ओल्या शेणासारखी बुद्धी आणि काहीची गोवरी सारखी. ओलं शेण पेटवणारं मेलं तरी पेटत नाही, तसे काही बहादर गुरुजी वैतागले तरी शिकत नाही. हे शेणासारखी. काहीची बुद्धी गोवरी सारखी, गोवरी पेट घेते पण पेटवणाऱ्याला रडवते. फुंकर घालून याच्या नक्की नऊ येते आणि मग गोवरी पेट घेते. तसे काही बहादर शिकतात पण गुरुजीला रडवतात. ही गोवरी सारखी बुद्धी. काहीची कापरासारखी बुद्धी. कापराला अग्नीचा संबंध आला की कापूर प्रज्वलित झालाच. तसं काना वचनाचे भेटी, गुरुजीचं वचन आणि शिष्याचा कान, याला म्हणतात कर्पूरवत बुद्धी. म्हणून विद्या दुर्लभ, संपत सरस्वती, सत्यम खरं बोलणारा दुर्लभ. धर्मराजा अर्ध सत्य बोलला, अर्ध खोट बोलला, त्याचा अंगठा गळून पडला. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. जो संपूर्ण जीवनामध्ये अर्ध खोटं बोलला त्याचा अंगठा गळाला. आम्ही जन्मात अर्धही नाही खरं बोलत तर आमचं काय काय शिल्लक राहील. म्हणून सत्यम दुर्लभ. सदनुग्रह, चांगला अनुग्रह करणारे गुरु मिळणं दुर्लभ. नाही तर गुरु सांगतो शिष्याला तन मन धन कर गुरुशी अर्पण, आणि तू घे भोपळ आणि माग सगळ्या तालुक्यात बाजरीचं पीठ, याला कर अर्पण. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु ना लेत. ही व्याख्या आहे. शिष्य गुरुला सर्वस्व देणारा असावा आणि गुरु शिष्याचं काही न घेणारा भेटावा. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु ना लेत, और शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब देत. त्याचा फळे उपदेश, एरा दोष उफराटे. म्हणून तो सद्गुरू शोधायची गरज नाही, तशी शिष्याची अवस्था झाल्यावर तो आपोआप येत असतो. तशी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, तया सद्गुरू आपैसा भेटेची गा. सत्ता दुर्लभ आहे आणि मिळाली तर टिकणं त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे. या 7 गोष्टीमध्ये संतानम दुर्लभ. मी जे उद्देश सांगण्याचा थोडं लक्षात घ्या. संपत सरस्वती, सत्यम, संतानम, सदनुग्रह, सत्ता, सकृत संभार, सकारा, सप्त दुर्लभ. हे 7 गोष्टी ज्या दुर्लभ आहे त्या 7 गोष्टीमध्ये मुलं होणं दुर्लभ आहे. सहजासहजी होतात त्याला त्याचं महत्व कळत नाही. ज्याला होत नाही त्याला महत्व विचारा. विठ्ठल आता याच्यावर कीर्तन होईल. दशरथ राजाकडे काय कमी आहे? अवधपुरी रघुकुल मणिराव, देत विदित कही दशरथ नाव. ज्याचं वर्णन केलेलं आहे. शरयू सारखी पवित्र नदी, त्या नदीच्या काठाला असणारं सुंदरस अयोध्या नावाचं नगर. बरं, राजा नुसता ज्ञानी नाही, पराक्रमी आहे. तुलसी जी कहते दशरथ जी के पास केवल ज्ञान नहीं तो शारंग पाणी की भक्ती भी है. सगळ्या गोष्टीची इथे नव्हे, स्वर्गात जर दशरथ राजे गेले तर देवाच्या राजानं इंद्रानं ताडकन उठावं आणि महाराजाचा हात धरून आपल्या आसनावर शेजारी बसवावं. हे वजन राजा दशरथाचं देवाच्या राजाजवळ आहे, इंद्राजवळ. इंद्राला जर युद्धामध्ये काही मदत लागली तर दशरथ राजे लढाईमध्ये इंद्राला मदत करायला जात होते. असे पराक्रमी राजे दशरथ. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी सारख्या राण्या आहेत. सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली या 8 ऋषीचं नियामक मंडळ आहे. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्र, धर्मपाल, अकोप आणि सुमंत यांचं कार्यकारी मंडळ आहे. सुंदर कारभार चाललेला आहे राजाचा, तरी राजा दुःखी आहे. पण राजानं स्वतःच दुःख प्रापंचिकाजवळ सांगितलं नाही. त्यातला मुद्दा लक्षात घ्या. त्याचं कारणही घडलं.
वसिष्ठजीमध्ये ती ताकद होती, पण वसिष्ठाचं ठरलं होतं आपला राजा दशरथ तक्रार मांडत नाही तोपर्यंत मी याच्या प्रकरणात लक्ष घालणार नाही. हे सांगत नाही ते प्रकरणात लक्ष घालत नाही. बरेच दिवस झाले. एक दिवस असा योग आला की राजे दशरथ सिंहासनावर बसलेले आहे. डाव्या भागाला एक सिंहासन आहे, त्या आसनावर 3 राण्या कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. उजव्या भागाला एक आसन आहे, त्याच्यावर गुरुमाता अरुंधती आणि गुरु वसिष्ठ आणि छोटस बाळ गुरुदेवाचं आहे वसिष्ठाच्या जवळ. काय झालं कोणास माहीत, थोड्या वेळानं बाळ रडू लागलं. राजवाड्यात रडतंय बाळ, इतकं रडतं, काही केल्या रडाईचं थांबत नाही. वसिष्ठाने सांत्वन केलं, अरुंधती मातेनं शांत करण्याचा प्रयत्न केला, कौसल्या माईनं जवळ घेतलं, सुमित्रा मातेनं घेतलं, कैकेयीनं जवळ घेतलं, राजा दशरथानेच जवळ घेतलं, पण रडाईचं थांबत नाही. आणि मग मात्र 9:45 दशरथाने प्रश्न विचारला, गुरु महाराज क्या मेरी तीनों रानियां थक गई, अरुंधति माँ थक गई, आप भी थक गए, तो भी आपका बेटा रो रहा हुआ क्या आपके बेटे को? वशिष्ठ बोले, अवधेश आज मेरा जो बेटा रो रहा है ना, रो रो के मुझे सवाल पूछ रहा. इतना सा बच्चा और आपको सवाल? हाँ, कौन से बात का सवाल? रो रो के मुझे सवाल पूछ रहा दशरथ कि पिताजी अपना गुरु घराना है और दशरथ जी का शिष्य का घराना है, तो तुम्हारा बेटा क्यों रो रहा? वही कारण बताता हूं अवधेश. मुझे मेरा बेटा सवाल पूछ रहा कि अपना गुरु घराना, दशरथ जी का शिष्य का घराना, आप तो दशरथ के गुरु बन गए, लेकिन भविष्य में मेरा क्या होगा पिताजी? मैं किसका गुरु बनूंगा? क्योंकि दशरथ को बच्चा नहीं, इसलिए आज मेरा बच्चा रो रहा. तुलसी जी कहते तीर निशाने पर लग गया. और दूसरे ही दिन अवधेश वशिष्ठ जी के पास आए. गुरुग्रह गए, तुरंत महिपाला. सकाळची वेळ आहे आणि दशरथ राजाने प्रणाम केला वसिष्ठजीला. प्रणाम केला, पण राजा दशरथाकडे बघितलं तर वसिष्ठजीला राजा उदास दिसला. अवधेश जी उदास क्यों? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. हे उत्तर राजा दशरथाचं आहे. बिनु बालक सुख कवणे काजा. सगळे आहे महाराज, सगळे आहे, पण माझ्या कुळात दिवा नाही. बिनु बालक सुख कवणे काजा. याचं कारणच आहे दशरथजी वसिष्ठाकडेच का सांगतात? तुलसी जी कहते रोना है तो संतों के पास, नहीं तो भगवान के पास जाकर रो लेना. संसारियों के सामने समर्थ रहो, उनके पास रोना नहीं, सीना निकाल कर चलो, क्योंकि वो भी रोने वाले, आप भी रोने वाले, तो कौन किसी के आंसू पूछेंगे? रोना है तो एक भगवान के पास जाकर रो लेना, नहीं तो कोई फकीर के पास जाकर रो लेना. आणि म्हणून दशरथजीने निर्णय घेतला आणि वसिष्ठाकडे रडू लागले आणि कारण सांगितलं. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. आशीर्वाद दिला वसिष्ठाने. एक नाही 4 पुत्र होतील, 4 होतील राजा, पण पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल, पारायण करावं लागेल. मी समीकरण सांगतो, तिथलं यज्ञ सांगितला, इथं पारायण सांगितलं. परिणाम राजा दशरथजीला पुत्र. असं का? अरे जे परमात्मा करू शकत नाही ते संत करू शकतात. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. मनोरथ पूर्ण करण्याची क्षमता संतांच्याकडे आहे. आणि घराची शोभा म्हणजे पुत्र आहे. ग्रहभूषणम किम, याचं उत्तर आहे पुत्र. घराचं सौंदर्य, घराची शोभा पुत्र आहे. आणि मनोरथ पूर्ण करण्याची क्षमता साधू संतात आहे. आणि म्हणून जनाबाईची विनवणी आहे, तुम्ही मनोरथ पूर्ण करणारे महात्मे आणा, मग पुत्र द्या, पण कसा मी सांगते तसा. ऐसा पुत्र दे संता
ऐसा पुत्र दे संता, 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 ऐसा पुत्र दे, ऐसा पुत्र दे संता, 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 ऐसा पुत्र दे संता. तरी जावडे पंढरीनाथ, तरी जावडे पंढरीनाथ, गीताने जने में, गीताने जने में, गीताने जने में. तेरे आंगणे पंढरीनाथ, तेरे आंगणे पंढरीनाथ, गीतानी जने, गीतानी जने, गीतानी मनोरथ पूर्ण करण्याची क्षमता असणारे तुम्ही महात्मे आहात आणि घराचं भूषण घराचं सौंदर्य पुत्र आहे. मग पुत्र द्या, साधू संतांना विनंती आहे, द्या, पण कसा? ऐसा पुत्र देई संता, ऐसा द्या. तरी ज्या आवडी पंढरीनाथा, म्हणजे ज्याच्या कृपेनं होतं ना त्याला बैमान होणारं देऊ नका. लक्षात घ्या, माणूस जन्माला तिथेच बैमानीचे शब्द. आईच्या उदरात असताना तेव्हा रात्रंदिवस प्रभूची प्रार्थना करते. विष्टा लेपू चहूकडे, नाकी तोंडे कृमीकिडे, गर्भवतीचे कष्ट गाढे कोणा पुढे सांगावे. ते गर्भदरीची यातना आठविता थर कापू मना, नको नको रघुनंदना चिळसी मना येतसे. मग वाटेल तो त्रास आईच्या पोटात, मग देवाची प्रार्थना करत, माय बाप्पा एकदा बाहेर काढा. एक वेळा करिया दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी. देव म्हणतो ठीक आहे काढतो तुला, पण बाहेर काढल्यावर तू मोबदल्यात काय करशील? मी आठवीन पाय हा माझा नवस, रात्र हे दिवस पांडुरंगा. जर एकदाच बाहेर काढलं ना, रात्रंदिवस तुला विसरणार नाही देवा. देवाला वाटतं बघावं तरी, आणि काढलं बाहेर. बाहेर काढलं की बैमान झालं. निकल गया बैमान, कबीरजीचे शब्द आहे. नाहीतर तुम्ही बाळ जन्माला आलं की त्याचं रडणं ऐका, ते प्रश्नचिन्हात रडत असतं. प्रश्नचिन्हात त्या कृती ठरलेल्या आहे. बाळ जन्माला येतंय ना, कधीही मुठी बांधलेल्या असतात. कधी लहान लेकराच्या मुठी पहा असे आवळून दिसतात, आणि प्राण गेल्यावर हात मोकळे असतात. हा फरक लक्षात घ्या. कधी जन्माला आलेल्या बाळाच्या मुठी आवळलेल्या, आणि मरण पावल्यावर प्रेताचं पहा मोकळे. का? ते बंदीमुठ लाखाची शब्द आहे ना, श्वास रूपी संपत्ती घेऊन ते जन्माला आलेला असते. एकदा शेवटचा श्वास टाकला की हात मोकळे होतात. जन्माला आल्यानंतर बाहेर पडले का प्रश्नचिन्हात रडतं. केव्हा?
केव्हा? तुम्ही लहान लेकराचं रडणं आहे का? केव्हा 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 असं का? त्याचा न देवाचा संवाद चालू असतो. का रे? अरे तुला बाहेर काढल्यावर भजन करील म्हणाला होता कोण? तूच म्हणाला होता. कुठं? पोटात होता तेव्हा. केव्हा केव्हा? इथून बैमानीची सवय झाली. गर्भ पन्मो हात जुडाया निकल गया बैमान अब तुम कब सुमरोगे राम. आणि म्हणून ज्या परमेश जही जन्म दियो वही बिसरायो ऐसा नमक हरामी भरी भरी पेट के लिए धावे सुकर ग्रामी. आणि म्हणून ऐसा पुत्र देई संता पण तरी ज्या आवडी पंढरीनाथ. ज्यानं जन्माला घातलं त्या परमेश्वराबद्दल त्याला प्रेम राहील असा पुत्र द्या. ऐसा पुत्र देई संता. पुत्र कोणालाही म्हटल्या जात नाही. आपल्या मुलाला पुत्र नाही, अपत्य म्हणा. अपत्य. अपत्य का? बापाला अनेक आपत्तीत घालतय म्हणून अपत्य. पुत्र नाही. पुत्र शब्दाची व्याख्या आहे त्रायते म्हणजे तारणे. त्याच्यात जो त्र आहे ना तो तारणे अर्थी आहे. म्हणून पूर्वजांना तारतो त्याला पुत्र म्हटलेला आहे. पूर्वजांना जे पितरा ते उद्धरती पूर्वजा ते तारिती सुपुत्र त्या ते म्हणती ऐसी पुत्र संपत्ती दुर्लभ. म्हणून ऐसा पुत्र देई संता. असा मुल धन्य वंशी जन्मला भगीरथ गंगा आणून पूर्वज केले मुक्त. मग तो एकच पुरे पुरे एकच पुत्र माये पोटी हरी स्मरणे उद्धरे कुळ कोटी. कोटी कुळाचा उद्धार करणारा असा एकच पुत्र द्या. ऐसा पुत्र देई संता. तसा देऊ नका. त्याला पुत्रच म्हणता येत नाही. मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा. 42 कुळ नरकाला घालतोय ते. 42. आईच्या पाठीमागचे 14, बापाच्या पाठीमागचे 14 आणि याच्या पुढचे होणारे 14. बुडती 42. म्हणून तसा पुत्र नाही. ऐसा पुत्र देई संता तरी ज्या आवडी पंढरीनाथा. पांडुरंगावर प्रेम पांडुरंगाची आवड असणारा संतांच्या चरणी विनंती जणावायची आहे. ऐसा पुत्र देई संता. त्या पुत्राने जन्माला आल्यावर करावं काय? गीता नित्यने मिया गीता नित्यने गीता नित्यने मिया गीता नित्यने गीता नित्यने गीता नित्यने जनाबाई संतांच्या चरणी ही अपेक्षा व्यक्त करतात. बस जन्माला आल्यानंतर त्यांनी हे करावं. पारायणामुळेच झालं ना, मग त्यानं पारायणच कर.
पण पारायण कशाचं? गीता नित्य नेमे, नित्य नेम गीतेचा गीताच का? हरि सम जगत कछु वस्तु नहीं, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नहीं गीता सम ग्रंथ. हरी सम जगत कछु वस्तू नाही, भगवंतासारखी वस्तू नाही. तोच एक भरून उरलेला आहे. विठ्ठल जळीस तळी भरला, रीता ठाव नाही उरला. एक राई के हजारी से उसमें मेरा मौला बसे. हरी सम जगत कछु वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ, प्रेमासारखा पंथ नाही. भगवंताकडे सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे, पण तो 72च्या दुष्काळात सापडलेला आहे. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताकडे सगळ्या गोष्टीची अनुकूलता असली तरी या गोष्टीची मात्र उणीव आहे. थोर प्रेमाचा भुकेला, आणि त्या प्रेमासाठी परमात्मा वाटेल ते करायला तयार आहे. दुर्योधन को मेवा त्यागो साग बिदुर्गर पाई रे, झूठे पैर शबरी के खाए बहुविधि प्रेम लगाई रे. आप बने हरि नाई रे, भूल गए ठकुराई रे. ऐसी प्रीति बड़ी वृंदावन, गोपिन नाच नचाई रे. बस सबसे ऊंची प्रेम सगाई, सगाई माने रिश्ता. त्याच्यासाठी तो वाट. मी एक द्वारकेचा राजा आहे याचा विसर पडतो देवाला, आणि सेना महाराजातर्फे दुसऱ्या राजाची हजामत करतो. त्याला प्रेम म्हणतात. प्रेम लक्षात. गोपिकांच्या परकर मधल्या मुली, गोकुळातली घटना. त्यांनी म्हणावं, कृष्णा काय तुला चांगलं नाचता येतं? हो. उत्कृष्ट नाचला ना बाबा तर कब्बर ताक देऊ प्यायला. जग नाचवणारा देव कप भऱ्या ताकावर नाचत होता गोकुळात. कप भऱ्या ताकावर गोकुळातल्या गोपिकांच्या मुली ज्या परमेश्वराला नाचत होत्या, याचं नाव प्रेम आहे. त्याला प्रेम म्हणतात. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. आणि म्हणून प्रेमासारखा पंथ नाही, सद्गुरू सारखे सज्जन नाही, गीतेसारखा ग्रंथ नाही. 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, जे तुला अभिप्राय साथ असेल तो एकलाची नवमी. हे जे वर्णन केलेलं आहे, शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्षे जोडे. संपूर्ण वेदाचं सार व्यासाने महाभारतात आणलं, आणि महाभारताचं सार श्रीमद भगवद गीतेमध्ये. आणि म्हणून शब्द आहे गीता नित्य नेमे. याच ग्रंथात अरे सार आहे. वेदाचं सार महाभारतात आलं, आणि महाभारताचं सार श्रीमद भगवद गीतेमध्ये आलं. आणि म्हणून शब्द घातला, ऐसा पुत्र देई संता तरी जा आवडी पंढरीनाथा. पण जन्माला आल्यावर त्यानं करावं काय? गीता नित्य नेमे. नित्य नेमाने गीतेचं पारायण करावं. नित्य नेमाने गीता नित्य नेमे. पुढचा शब्द वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. आता इथे गीता आणि तिथे ज्ञानेश्वरी असं का? याचं एक कारण आहे. गीतेमध्ये आहे ना ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. का? गीतेत गुह्य आहे आणि ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. इति गुह्यतमं शास्त्र. अर्जुना, हे गुह्य फक्त तुलाच सांगतो, बाकीच्या का? तू अनघ निष्पाप आहे म्हणून. म्हणून गुह्य गीतेमध्ये. काही माणसं म्हणतात काय अवघड आहे, अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. शब्दाच्या डोक्यावर अनुस्वार दिला की संस्कृत झालं. ते
संस्कृतचे प्रोफेसर होते हो जावाई. सासू लंगडी होती. सासू तिकडची गोष्ट आहे, तिकडची. एकच पाय होता सासूला, एक तुटला होता ऍक्सिडेंट मध्ये, एकच पाय. तिकडची गोष्ट, तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची लंगडी सासू. प्रोफेसर जावाई संस्कृतचे, ते गेले. खेड्यावरची घटना. सासूच घरी होती. आता तिनं जावाई उपवासी म्हणून स्वयंपाक केला. आता लंगडी असल्यामुळे चुलीजवळच बसवलं जेवायला, तर उठता येत नाही. तिथूनच वाढायची, तिथूनच वाढायची. आणि मग तिथं बसता बसता सासूनं गप बसावं की नाही डोकं लावलं. तुम्ही काय शिकित्या? संस्कृतच्या प्रोफेसरला प्रश्न लंगड्या सासूचा. म्हणले काय म्हणता? नाही काय शिकित्या? शिकित्या. ते प्रोफेसर म्हणाले मी संस्कृत शिकवतो. संस्कृत? आणि त्याच्यात काय अवघड आहे? म्हणजे तिथं कोणाला येतं? तुम्हाला? मलाही येतं. मनावर. सासूनं सांगितलं भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. लंगडी सासू प्रोफेसरला शिकवते. ते घराचं लाकूड जुनं होतं पहिलवान, ते भुंगा कोरत होता आणि ते खाली पडत होतं पीठ. ती म्हणले हे काय संस्कृत बोलते मी? काय? भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. अर लंगड्या सासूला म्हणाव एवढंच सोपं असतं संस्कृत तर देवाला अवतार घ्यावा लागला असता का? म्हणून नारायणा करुणाली, म्हणून नारायणा करुणाली, म्हणून नारायणा करुणाली. संस्कृत भाषा जगाची करुणा, संस्कृत भाषा जगाची करुणा, संस्कृत भाषा जगाची करुणा, भाषा जगाची करुणा. म्हणून नारायणा करुणा, म्हणून नारायणा करुणा, म्हणून नारायणा करुणा. संस्कृत भाषा जगासी कळणा म्हणून नारायणा करुणा आली. तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. मग गीतेमध्ये आहे ना ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत जे मजा आहे ते मात्र गीतेत नाही. गीतेत गुह्य आहे आणि ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. प्रगट गुह्य बोले ही ज्ञानेश्वरी आणि इथे गुह्य तमाम शास्त्र ही श्रीमद भगवत गीता. मग गीता नित्यनेमे आणि त्या गीतेवरील अलंकार म्हणजे ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी. वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, ऐसा पुत्र देई संता तरी ज्या आवडी पंढरीनाथा. पण जन्माला आल्यावर त्या पुत्राने काय करावं तर गीता नित्यनेमे आणि वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. गीतेचा नित्यनेम करावा आणि ज्ञानेश्वरीचं मोठ्या प्रेमानं पारायण करावं. वैभवते राज्य संपत्ती टाकावी, उदरार्थ मागावी मधुकरी. पण मागून या मधुकरी आणि नित्य वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. परिणाम कृपा करी हरी तयावरी. म्हणून या ग्रंथाचं पारायण आणि गीतेचा नित्यनेम अपेक्षा जणावाई करतात. बस ऐसा पुत्र देई संता तरी ज्या आवडी पंढरीनाथा. आणि जन्माला आल्यावर त्यानं जर काय करावं म्हणाल तर एकच अपेक्षा त्याच्यापासून, गीता नित्यनेमे आणि वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय ढोबार रखुमार. हरि विठ्ठल पंढरीनाथ रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, महादेव की जय, हनुमान की जय. ऐसा पुत्र देई संता तरी ज्या आवडी पंढरीनाथा. असा पुत्र द्या. पण त्यानं जन्माला आल्यावर करावं काय अपेक्षा संत जनाबाई संतांच्या जवळ प्रगट करते. गीता नित्यनेमे, नित्यनेमानं गीता आणि वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे.
ऐसा पुत्र देई संता मग हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. पण त्याच्या पुढे एक मागणी आहे, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. बस ही अपेक्षा असेल मायबापा, संतांना लोटांगण घालताना मला लाज वाटता कामा नये. आणि म्हणून इथे तिसऱ्या चरणात जनाबाई अपेक्षा संतांच्या जवळ व्यक्त कर. संतांच्या चरणा आणि करी मस्तक ठेंगणा. बस ऐसा पुत्र देई संता, असा पुत्र द्या की त्यानं जन्मभर संतांच्या चरणी आपला माथा विनम्र करावा. संतांच्या चरणीच का, अरे जे संतांच्या जवळ आहे ते जगात परमेश्वराजवळही नाही. संतांच्या चरणी माथा विनम्र त्याने करावा ही अपेक्षा जनाबाई संतांच्या जवळ. बस संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा, नाही तर त्यांच्या जवळून छाती काढू. करी मस्तक ठेंगणा कुठे, संतांच्या चरणा. एकदा संतांच्या चरणी लीन झाला ना, मग जे भगवंताला नाही जमणार ते संत तुमच्यासाठी करणार. मी प्रमाण सांगून गेलो. शेवटी 11ला 10 मिनिट कमी असताना संत म्हणाले, जनाबाई ऐसा पुत्र देई, ऐसा पुत्र देई, ऐसा पुत्र देई. पार 11:15 झाले. पण समजा नशिबात पुत्र नसेल तर मुलगी चालल न देवा, पण कशी. कन्या भागीरथी कन्या भागीरथी कन्या भागीरथी कन्या भागीरथी. तुझे प्रेम जिचे चित्ती तिचे प्रेम जिचे चित्ती चले में गीतने चले में. तिचे प्रेम तिचे चित्ती तुझे प्रेम तिचे चित्ती गीतने चले में गीतने पुत्र जर नशिबात नसेल तर मुलगी सुद्धा चालेल. कन्या व्हावी भागीरथी तिचे प्रेम तुझे चित्ती. आता भ्रूण हत्येसारखं पाप करू लागली मंडळी. लक्षात घ्या, अरे आपली आई नसती तर आपला जन्म झाला असता का. त्याच्यासारखं पाप जगात नाही. सगळ्या समतोल ढासळून जाईल. आणि तुम्हाला काय वाटतं, पुत्र, अरे पुत्राईपेक्षा निस्वार्थी प्रेम करणारी लेक असते. पुत्र प्रेम करतो मायबापावर, पण त्याच्या प्रेमात स्वार्थ असतो. स्वार्थ आहे पुत्राच्या प्रेमामध्ये. त्याला विचारा, काही नाही महाराज, 5-10 वर्ष त्रास, एकदा म्हातारा मेलं का तिजोरी आपलीच. पण तुम्ही मुलीला विचारा, महाराज 20-22 साल तक जिस घर को मैं मेरा मेरा कर रही हूं ना, मुझे मालूम है जी एक दिन सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करती है. निस्वार्थ प्रेम करण्याचा आहे, स्वार्थी प्रेम पुत्राचा आहे. दोघाच्या प्रेमामध्ये सगळ्या घराची काळजी बाप घेत असला तरी बापाची काळजी कन्या घेत असते. आणि म्हणून भ्रूण हत्या करू नका बाबा. आपण ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आलो त्या उद्याच्या माता आहेत. म्हणून इथे संतांची मागणी आहे. मुलगीही चालेल, मुलगीही चालेल. आता तर सरकारनं लिहिलं ते तर 700 वर्षापूर्वी चोखोबा रायाचा कायदा. पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तेही लोके झेंडा. असा पुत्र तुमच्या नशिबात नसेल तर चोखोबा राय. मग कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगी चालेल देवा, पण मीरा मुक्ताबाई सारखी. तेच लिहिलं कडे सरकारनं आता. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देती दोन्ही घरी.
अरे हे तर 700 वर्षापूर्वी लिहिलं आमच्या संतांनी. सुरुवातीला निघलं ना तो कुटुंब नियोजन कायदा, ते लाल त्रिकोण आठवत असेल तुम्हाला, लाल त्रिकोण. मग ते तमाशा मंडळवाले सरकारच्या वतीनं प्रचार करायचे, लाल त्रिकोण कुटुंबाची खूण. तुम्हाला माहिती आहे सगळे ते 2 किंवा 3 मुले पुरेत म्हणून लाल त्रिकोण, लाल त्रिकोण. पण त्याच्यानं आवरेना मग कायदा बदल केला, हम दो हमारे दो. पण त्याच्याने आवरेना मग हम दो हमारा एक. अरे चोखोबारा तर त्याच्या पुढे आहे, होऊच देऊ नका. मी पूर्ण वाचून दाखवतो. पुत्र देई ऐसा गुंडा जाती ही लोकी झंडा. असा पुत्र नसेल तर कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आणि मीरा मुक्ताबाई सारखी मुलगी नसेल तर इतुके न देवे तुझ्यान तरी करीगा निसंतान. मग मात्र अजिबात संतान होऊ देऊ नका. द्यायचं असेल ना देवा तर पुंडलिकासारखा पुत्र द्या, नाही तर मीरा मुक्ताई सारखी मुलगी द्या. तो हे माझे एक लेखा बोले केशवदास चोखा. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. तसं मुलगी चालेल देवा, चालेल, पण कशी? कन्या व्हावी भागीरथी, भागीरथी सारखी कन्या व्हावी. आणि तिचं तुमच्यावर सतत प्रेम राहावं. तुझे चित प्रेम तिचे चित्ती कन्या व्हावी भागीरथी. शेवटी जनाबाई म्हणतात, बस ही अपेक्षा पूर्ण करा. साधू संतांना विनवणी करतात. ऐसे केरी संत जना, ऐसे केरी संत जना, ऐसे केरी संत जना, ऐसे ऐसे करा संत जना. कैसे? आतापर्यंत सांगितले तैसे. ऐसा पुत्र देई संता तरीजा आवडी पंढरीनाथा. गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. कन्या व्हावी भागीरथी तुझे प्रेम तिचे चित्ती. आणि ऐसे करा संत जना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.